जर सीसीआयने कमी भावामध्ये कापूस विकला तर या पुढच्या काळामध्ये आपल्याला त्याचा दबाव दिसून येईल, पण सीसीआय तसं करताना दिसत नाही। सीसीआयने बाजारभावापेक्षा जास्त दरातच कापसाची विक्री सुरू ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आपल्या बाजारामध्ये म्हणजे खुल्या बाजारात कापसाचे बाजारभाव सध्या तरी टिकून आहेत। आता सीसीआयने या पुढच्या टप्प्यामध्ये देखील विक्रीचं असंच नियोजन करावं असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे, कारण सीसीआयचा पहिल्या टप्प्यात केवळ 7100 गाठींची विक्री करता आली आहे। आता सीसीआयला जवळपास 94-95 लाख गाठींची विक्री करायची आहे, म्हणजेच सीसीआयची विक्री खूप मोठी असणार आहे। आता बरं सीसीआय काही पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये हा कापूस विकेल का असंही नाही। सीसीआय पुढच्या वर्षभर म्हणजे जवळपास पुढचा हंगाम चालू होईपर्यंत आणि त्यानंतर देखील सीसीआयमध्ये काहीसा स्टॉक राहू शकतो, अशी सीसीआयची विक्री असेल। परंतु सीसीआयने जर समजा कापूस विक्रीचे बाजारभाव कमी केले तर याचा परिणाम थेट आपल्या बाजारावरती होईल। त्यामुळे सीसीआयने पहिल्या विक्रीमध्ये जे धोरण राबवलं म्हणजे खुल्या बाजारामध्ये नेमका काय भाव आहे ते बघितलं आणि त्यापेक्षा जास्त भावामध्ये विक्री करण्याचं धोरण ठेवलं। त्यामुळे खुल्या बाजाराला आधार मिळतोय आणि हेच धोरण पुढच्या टप्प्यामध्ये देखील सीसीआयने राबवावं, म्हणजे सीसीआयने या पुढच्या विक्रीमध्ये देखील एकतर खुल्या बाजारापेक्षा जास्त किंवा खुल्या बाजारामध्ये जो दर आहे त्या दरामध्ये तरी किमान विक्री करावी, असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे।